आणि ही तरुण पिढी लक्षात घ्या, तुम्हाला खूप काही मिळणार आहे, तर योग्य मार्गावर चाला. मी माळकरीच व्हा वगैरे असं काही म्हणत नाही, पण स्वतःच्या निष्ठेशी संयमित राहा. अरे एकटे करा रे. आज तुमच्या गावातली एवढी पोरं पोलीसमध्ये आर्मीमध्ये भरती होत आहेत. आणि खरं सांगू का, मी तुम्हाला का सांगतेय, कारण हे बघा, तुम्ही आजही ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. आर्मीत कोणाची पोरं जातात? शेतकऱ्याची का जागीरदार बापाची? अरे बोला ना दादा, बोलायला काही लाज आहे का? शेतकऱ्याचीच, गरीबाचीच. जीव घाण टाकायला आपलीच पोरं असतात. हे जागीरदार, हे जे आपल्याकडे येतात जागीरदार म्हणून, त्यांचे लेकरं नसतात आर्मीत वगैरे, त्यांची वायाच गेलेली असतात. आपलं डेअरिंग करतात. लक्षात ठेवा, आपण कोणाच्या हाताखाली वगैरे काय म्हणत करायची? आपण सामर्थ्याने आपलं आपलं मिळवायचं आहे. गाव आपला, तालुका आपला, जिल्हा आपलं, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं, आपल्या गावात आपलंच साम्राज्य पाहिजे. 56 लाख कोटीचं तर शंभूराजांना मुघल देत होते. नीट आकडा आहे का? आकडा येईल, कळलं त्यालाच कळलं. अरे येडे, 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. फक्त 3 प्रश्नाची उत्तर मागितली होती. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम खजिना और सल्तनत को सला. नाही ऐकलं शंभूराजांनी. स्वाभिमान महत्वाचा होता रे. का कोणाचं बोलत मस्तक व्हावं मी? आणि कशासाठी? बरं त्रास 42 दिवस तडपडवले. 42 नॉट अ जोक. ठेस लागली तरी त्रास होतो आपल्याला. हे आम्ही डोक्यात तर काय अवस्था केली रे या महाराष्ट्राची आपण. या 20-25 तुम्ही ज्या गोष्टी ऐकताय मुलींविषयी, तुम्हाला पटतं काय? बरं आपली पोरं त्याच्यात नाही, पण व्हायला किती वेळ लागणार आहे? आणि बरं सांगायचं कुणाला? ही म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळतात, यांना काय सांगायला लेकरं सुधरवा? अरे ही उभ्या मारुतीला गाडी दाखवतोय, ही सुधारलेला नाही. हा घाणगाळ देतो घरात. याने काय पुढची पुढे सुधारायची? ही म्हातारी म्हणते आजकालच्या काय पोरी आहेत वय, काय ह्यांना काय लाज आहे वय, आमच्या जमान्यात नव्हतं बाय असं, आणि आम्ही काय असं जगला वय माय, यांना काय लाज आहे. अगं तू काय करते? तू मिसरी सोडली. तुझ्या मिसरीच्या वासानं मशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगर वास येते मिसरीचा. हे व्यसन नाहीये का? तुझ्या तोंडात घाण शिव्या. आणि तू काय नातीला शिकवणार आहेस? काय पोरीला शिकवणार आहेस? तुझ्या हातात कधी ज्ञानेश्वरी? सांग ना, तुझ्या हातात कधी गाथा? तू कधी भजन केलं की पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार आहेस? अगं तू धनाधन म्हटलं खातीबाई असून तू काय ज्ञान शिकवती पुढीला? नीट वागलं पाहिजे. तू वाग वा. मला नवल वाटतं, म्हणजे काय पुढच्या पिढीला जर बाप दारू पितोय, पोराने काय आदर्श घ्यावा? काय शिकावं? आता ही लेकरं आहेत एवढी पोरांना ताट बसा रे, स्ट्रेट बसा, माझ्याकडे बघा. काय ऐकताय काय रे बाळांनो तुम्ही? म्हणजे काय चालू? मी काय सांगते, काय चालू, काय ठेवलंय गाववाल्यानं? अरे ठेव, फक्त डॉबाऱ्याचा खेळ म्हणून म्हणलं झालं बाबा. अवस्थाच वाईट आली आमच्याकडे नाही का. लोकांना कीर्तन वगैरे माहित नाहीये. ही फोन करणारी सोडले भारी फोन करते. आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय मी, म्हणजे हा तुला प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसवलं. अरे महाराज आहे मी, त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळा धरून मुसलात न काढतो. किती देतो सांग? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाडे, विचार कर घरात किती असेल. जयवारी अंगी यायचं मला. अरे पैसा विपदो व संपतो संपदा. हा विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं खरी आयुष्यातली विपत्ती, आणि भगवंताला मनात ठेवणं आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. जलसत्य आणि देवाचं नाव घ्या, पैसा आपोआप येतो. नका त्याची काळजी करू. विचार करा ना, लक्ष्मीनगरवाले लक्ष्मीच्या पाय, लक्ष्मीला पाय घ्यावे लागतात विठ्ठलाच्या हातात. नारायणाचे पाय लक्ष्मीच्या हातात आहे. मग तुम्ही त्याचेच पाय धरा ना. नवरा गेल्यावर बायको कुठं जाती? येते माग. नारायण सांभाळा ना. तुम्हाला फक्त लक्ष्मी पाहिजे. अरे नारायण मी बघ ना, त्याच्याकडे पण लक्ष दे. येते बायको कुठे जात नाही. नुसती एकटी बायको कशी येईल? करा विचार थोडासा. लय हावकडे दादा. बरं पोरांनो, चालू आहे त्याला कीर्तन म्हणतात. काय म्हणतात? लय लोक बाबा काय तर लय भारी म्हणतात. तुमचं तुम्हाला आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही गुत दे तुझं सोयाबीन खुरपी दे, मुखात माहिती गुत दे, उपत दे तुम्ही. नाचतो बी आम्ही, वाजवतो बी आम्ही. तुमच्या ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हणा. वा तुझ्या पाखवाज डोक्यात घालून सांगावं लागतो हा पाखवाज आहे म्हणून. सगळं माहिती यांना. काय नाही बघायचे, नाश करून टाकलाय सगळा. राहिले 2-4 तेल राहिले म्हणजे बरं आहे. आता त्यांनी बी करून तांड्या पायी माळा काढल्या. हे बी लय भांगर झाले महाराज.
ज्यांनी कोरोनात काढल्या ना ते जगणार नाही, खरं सांगते. जरी आतापर्यंत जगलं असलं ना, एकतर घालू नका, आणि घातली तर अरे जीव दिला पाया तरी. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू नाही काय होऊ देणारच मला. ह्या विश्वासाने परमार्थ आहे, हे लय अवघड आहे. सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी भजन. मला देव 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 देव. कोरोना झाला, डॉक्टर म्हणला पॉझिटिव्ह, ती म्हणला आता कसं, ती म्हणला अंड, ती म्हणलं काढ मार. हा परमार्थ आहे, विश्वास, ट्रस्ट. काही करतो तरी लोकांचं कसं आहे. एक पोरगा माझ्याकडे मला ताई झाड लावलंय, म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणजे दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नव्हतं इथे झाड. भामट्यात मुळाला लागू होतं ते झाड. हे अशी लोक आहेत बघा देवाच्या बाबतीत सुद्धा अवघड आहे. बरं बाळांना चालू आहे ते कीर्तन आहे. काय आहे मोठ्याने बोला, काय ऐकताय? अरे किती नाचलात की रे मगाशी तर. आता मोठ्याने बोला की, सगळेच बोला. काय ऐकताय मोठ्याने? काय ऐकताय? नशीब रे कीर्तन आहे, गड मानव रे कीर्तन ऐकताय. पण मग पटपट सांगा, या 3-4 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर, म्हणजे फार वर्ष झाली, 4-5-6 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर, ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. पिक्चरचं नाव? अरे पिक्चर, अरे हा काय महाराजांना ठसका लागेल ना. अरे या झिंगाट गाणं त्याच्यामध्ये. पिक्चरचं नाव काय? त्या हा मोठ्याने बोल. हा सगळ्यात मध्ये हिरोचं नाव काय रे? हा हिरोईनचं नाव? हे नाच कळा रे, हुशार का तुम्ही. परंतु हरिपाठातला पहिला अभंग कुठला रे? ही उघडी करून आंध्रात ठोकायला पाहिजे. पण घरच्यांचं आहे, एकटे नाही महाराज, घरच्यांचं आहे. प्रश्न हा आहे की मिळतं काय एवढंच पाठ. अरे वाच ना, लेकरांना द्या ज्ञानेश्वरी. नाही कळली तरी वाचा रे, कळाली एवढी पात्रता नाही आपल्याला. तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कळलं नाही, फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या माझं लेकर. काय वाटतं या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, इट इज सायन्स. तुम्ही शिकता ना कॉलेजमध्ये वगैरे जाऊन, ही सुरुवात इथून आहे. आर्यभट्टाने शून्याचा शोध अध्यात्माच्या जोरावर लावलाय. भारताने शून्याचा शोध लावला, आर्यभट्टाने लावला. पहिलं विमान मराठी माणसानं उडवलं, राईट बंधूनी नाही, तेही शास्त्रवेदांच्या जोरावर. मुंबईच्या चौपाटीवर ज्याचं नाव शिवा तळपते होते, परमार्थिक माणूस. देवाला काय चाललंय कलियुगात? देवाला न मानणारा शहाणा आहे आणि मानणारा मूर्ख. शिकलेला कोण? तो देवाला मानत नाही, आणि तू देवाला मानतो तो मूर्ख आहे. म्हणजे आम्ही शिकलेलो नाही, मी लॉच्या 2nd इयरला आहे, वकिली करते मी. तरुण पोरांचं असं झालंय की पण कधीतरी प्रामाणिकपणे विचार करा बरं का, आपण त्या मातीचे आहोत का? जे आपण वागतो असं चौकात बसायचं, हिकून आली बघ, तिकडून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा गाल असा, हिचे डोळे असे, हिचा खांदा असा, ही काळीवाली तुझी, सावळीवाली माझी, गुडीवाली तुझी. कोणच तू? शिकवण काय आपली? शाहिस्तखानाच्या लाल मला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पडली शाहिस्तखानाची. ज्या पणा मुझे लगता है शिवा के मारोने बदली की आग में लड़की उठाई. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मांगले है वो विश्वास के साथ कहता हूँ, औरत जात को इज्जत के साथ देखते हैं, औरत जात की इज्जत करते हैं. कौतुक बायकोला वाटलं शत्रू आहे आपला नवरा, कुणाचं कौतुक करायला लागला? ज्या बना क्या लगता है आपको? आपकी जान तक नहीं बख्शी उसने, आपकी शोहरत इज्जत सब कुछ लूट जाने वाला था, आपकी जिंदगी तक नहीं उसने छोड़ी, नहीं आपकी उंगली बैठ गई, नहीं तो आपकी जान ही चले जाने वाली थी. शत्रु है वो आपका. आपको लगता नहीं वो अपनी बहू बेटी उठा सकता है? बेशक वो शिवा बदला लेगा. हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. शाइस्ता कबूल करता है, हम मुगलों ने उनकी बहू बेटियों की इज्जत नहीं की, वो बदला तो जरूर लेगा. इज्जत, शोहरत, नाम, रुतबा, सल्तनत सब कुछ छीन लेगा, यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. लेकिन बेगम शत्रु है वो मेरा, लेकिन इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, वो हर औरत जात को देवी की तरह पूछता है, वो हर औरत जात की मन से इज्जत करता है.
शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं, आमच्या नजरेत तीच प्रकारतात, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी, आमच्या हिंदू धर्माच्या पोरांनी. अर्ध्या रात्री 12 वाजता एखाद्या धनंग पोरगी दिसली ना, तिला तिच्या त्या अवस्थेत सुद्धा आईबापापर्यंत सुरक्षित पोहोचवली पाहिजे. हा धर्म आहे आमचा, आमच्या आईबापाचे संस्कार, त्याने आई बहिणींची कदर केली पाहिजे. आम्हीच व्यसन करून बोंबलत नाही फिरलं पाहिजे, आम्हीच विचित्र नाही वागलं पाहिजे, आम्हीच नाही वाईट केलं पाहिजे. आपल्याकडनं लोकांना आजही हिंदू धर्मावर लोकांचा विश्वास, आजही लोकांना वाटतं की हा पोरगा नाही, ही पोरगी नाही. फक्त पोरच नाही ग बाहेरनं, तुम्ही पण पोरींना शिकवा जरा. रात्री बेरात्री उठ म्हणा, 12 वाजता जा बापाच्या अंथरुणाजवळ, जे जिजले पाय बघ, सुरकुत्या पडल्या चेहरा बघ, आयुष्यभर खचलाय तो, त्याला काही नाही देता आलं तरी चालेल, पण कीर्तनात एक वचन घ्या, बापाच्या नावाला कलंक लागलं असं जिंदगीत कधी वागू नका. बाकी कीर्तन वगैरे फार लांबची गोष्ट आहे, परमार्थ वगैरे सोडून द्या. आई बापाची कदर करत जा. सोपा प्रश्न आहे माझा. लक्ष्मीनगरकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. तू काय म्हणे, माय बाप्या वगैरे देवाचीच रूप आहे. मला तू दिसतोयस असं नाहीये, मी तुझ्या समोर उभा म्हणून मला तू दिसतोयस नाही रे देवा, मी जिथं उभा आहे तिथं मला तूच दिसतोय. माझी अवस्था म्हणजे जे जे भूत होते ते मानिजे भगवंता, भक्तियोग निश्चितच आहे माझा. मी बघितलं कोणाला तरी मला दिसतो तुझच. मी आई बाबाकडे पाहिलं मला त्याच्यात विठ्ठल दिसतोय. 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानदादाला सांगते पाठी उघडायला. ज्ञानदादा विचारतात कोणासाठी उघडू का? या माणसांसाठी. माझ्या माय बापाला शुद्धीपत्रासाठी देहांत पाहिजे द्यायला लावलं ह्या माणसांनी. एक शुद्धीपत्र का हातवर. आम्ही संन्यासाची पोरं म्हणून आम्हाला कधी स्वीकारलं नाही, मायबाप मेले तरी स्वीकारलं नाही, आमचा तिरस्कार केला. अगं आपल्याला पायदळी अन्न तुडवलं, आपल्या पोटाची भाकरीची अवस्था वाईट केली या माणसांनी. आणि या माणसांसाठी मी कशामुळे ताटी उघडू, काय ही झोपडी उघडू आणि काय यांना ज्ञान देऊ ग? मुक्ताई म्हणतात, ज्ञानदादा चुकताय तुम्ही, तुम्हाला माणसांसाठी नाही बाहेर यायचं आहे. तुम्ही फक्त विचार करा, या माणसांचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, मग या माणसांचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल, त्या परमात्म्यासाठी बाहेर या. कारण तो परमात्मा आहे म्हणून ते आहे. मी जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे, कारण मी त्याच्यामुळेच हे माहित आहे मला, म्हणून दृष्टीने फिरे वागाय, म्हणून दुसरं काही आवडत नाहीये मला. आणि देव खूप रागतोय. मग ती तुकोबरायची बायको आवळी, विषयाकडे आलात का तुम्ही? नाही, आपल्याला फिरून फिरून तिथंच यायचंय महाराज. ती आवली एके दिवशी असं तुकोबांना भाकरी द्यायला चालली, तिच्या पायात काटा मोडला. बसलेले शेतकरी आहात का थोडेफार? लक्ष्मीनगरकर, थोडेफार बसलेले शेतकरी आहात का? शेतकरी आहात का? हा कौतुकाने सांगायचं रे. हे बाकीचे कसे, मी आमदार, मी खासदार, मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी माजी सरपंच. आता आम्ही पण आहे. मला विठ्ठलाने सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला पांडुरंगाने शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठं वैभव. तेवढा बाप माझा मोठ्या मनाचा आहे. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. तो दोघात जरा सुद्धा फरक करत विठ्ठल कसं त्याचं सांभाळणार नाही. जेवढं वाईट त्याला लेकराला दुखायला लागलेलं वाटतं, तेवढं वाईट त्याला गायचं दुखायला सुद्धा वाटतं. जीव आहे कसा तेवढा. अशा शेतकरी, आणि शेतकऱ्याची बायको तर महाराज तेल तिखट मीठ पाणी टाकून भाजी करू द्या, काय आमटी लागे ती दादा. श्रीमंताच्या 40 चपात्या करतील, 40 भाज्या करतील, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागणार. वरनं म्हणते मला फुलका घ्या, फुलका कुठं ठेवती? फुलका ठेवायला जागा तर पाहिजे, पण फुलका असतो दिलाय भारी रे, बिना तेलाचा नाही एवढाच. शेतकरी ते शेतकरी, एवढी श्रीमंती शेतकऱ्याच्या घरात दादा, लय कौतुक आहे. आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? बसलेले दादा, बरं मी काय म्हणते, मी काय वाटोळं केलंय तुमचं? सांगा एकदा तेवढं मला, काय वाटोळं केलं का मी तुमचं? का तुमच्या इथं